तुम्ही आता काढाकाढी करू नका. करताय काय विषय? मी 31 डिसेंबर 2016 पासून महावितरणमध्ये आउटसोर्स या कामावर कार्यरत आहे. त्यावेळेस विद्युत सागर एजन्सीने मला ऑर्डर दिलेली नाही. त्यामुळे मी मंडळ कार्यालयात सर्कल ऑफिसला अर्ज सादर केला होता 25 तारखेला. जर मला 1 तारखेपर्यंत ऑर्डर नाही दिली तर मी भीक मागो आंदोलन कार्यालयासमोर करणार आहे. माझी नियुक्ती पत्र मिळावे याच्यासाठी माझं भीक मागो आंदोलन चालू आहे. भीक मागितलेले पैसे काय करणार आहेत? आता गुत्तेदाराला द्यावे लागतील. 30,000ची मागणी आहे त्यांची. उपोषण सुरू केलं, किती जण बसलेत? नमस्कार, मी मारुती रामभाऊ गुंड, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ. धाराशिव जिल्ह्यामध्येच नव्हे तर संबंध महाराष्ट्रामध्ये वारंवार MSCB मध्ये जे कंत्राटी कामगार काम करतात त्यांची पिळवणूक खूप मोठ्या प्रमाणात होते. माननीय आमदार कैलासदादा पाटील यांनी विधान परिषदेमध्ये सुद्धा हा विषय उचलून धरला. तर त्या ठिकाणी राज्य ऊर्जा मंत्री मॅडम जे होत्या त्यांना उत्तर देता आलं नाही साधं. आता धाराशिव जिल्ह्यामध्ये राज्य ऊर्जा मंत्री मॅडम म्हणल्या की कुठं अन्याय होतो ते आम्हाला कळवा. आज आम्ही धाराशिव जिल्ह्यात 14 कामगार आमरण उपोषणासाठी बसलो आहोत. ही बातमी राज्य ऊर्जा मंत्री मॅडम पर्यंत कधी जाणार आणि आम्हाला न्याय कधी मिळणार या प्रतीक्षेत आम्ही सध्या आहोत. आणि जोपर्यंत आम्हाला नियुक्ती आदेश, थकीत वेतन हे आमचे प्रश्न मार्गी लागणार नाहीत तोपर्यंत आम्ही हे उपोषण असंच सुरू ठेवू आणि यापेक्षाही तीव्र आंदोलन करायची पुढच्या काळामध्ये आमची तयारी आहे. मागणी एक उपोषण सुरू केलं. थकीत वेतन गेल्या वर्षभरातले 2-3 महिन्याचे पूर्ण कामगाराचे 1-2 महिन्याचे थकीत वेतन मिळण्याबाबत आम्ही निवेदन दिलेलं आहे. पण त्यांनी काय प्रशासनाने आम्हाला काय हे केलेलं नाही, दखल घेतलेली नाही. त्याच्यामुळे आम्ही तो उपोषणाचा मार्ग. किती जण उपोषणाला बसले? 14 जण उपोषणाला आहेत आम्ही सगळे. काय काय विषय? थकीत वेतन अजून दुसरी काय? आणि दुसरी ऑर्डर नियुक्ती आदेश दिलेले नाहीत आम्हाला. पूर्ण ज्या गुत्तेदाराची नियुक्ती केली ती आम्हाला प्रत्येकी 30,000ची मागणी करीत आहे. उपोषण करताय काय मागणी आहे? आमरण उपोषणमध्ये जे काही समजा कामगार या ठिकाणी बसले ते कोर्ट संरक्षित कामगार आहेत आणि या कामगारांची आर्थिक पिळवणूक होत असल्यामुळे सदर कामगारांना कोर्टाच्या न्याय संरक्षणानुसार यांना प्रथम नियुक्ती आदेश देण्यात यावा. ज्या संस्थेने दिलेले आहेत त्या संस्थेने नियुक्ती आदेश देण्यात यावी. दरवर्षी उपोषण करण्याची किंवा ती ऑर्डर मिळण्याकरता मागणी करण्याची आवश्यकता पडू नये याकरता आम्ही अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर आमरण उपोषण करीत आहोत.